नमस्कार, मी हेमांगी प्रभू. माझं मुंबई दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स नावाने बुटीक आहे. पण गेल्या 7-8 वर्षांपासून मी साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि हा व्यवसाय करत असतानाच मला साड्यांची जी माहिती, जो इतिहास कळला, तो तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावा म्हणून हे चॅनेल. नमस्कार. आज आपण बघणार आहोत आसामी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी मुगा साडी. मुगा साडी ही अतुलनीय सौंदर्य, उत्तम कारागिरी आणि उत्कृष्ट गुणवत्ता यासाठी प्रसिद्ध आहे. मुगा रेशीम हे आसामच्या सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासाचं अविभाज्य अंग आहे. मुगा साडीला मुंगा साडी असंही म्हणतात. मुगा रेशमाची उत्पत्ती नक्की कधी झाली याचा इतिहासात पुरावा आढळत नाही. परंतु वाल्मिकींच्या रामायणात किष्किंधा कांडामध्ये मुगा रेशीम आढळतं. तसंच कौटिल्य या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाच्या ग्रंथामध्येही मुगा रेशमाचा उल्लेख आहे. ओहम राजवंशाच्या काळात त्या वंशाचे राजे आणि राण्या फक्त काळ्या रंगाचे कपडे वापरत असत. परंतु नंतर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुगा रेशमापासून तयार होणारे कपडे वापरायला सुरुवात केली. हे कपडे विणण्यासाठी लागणाऱ्या विणकरी स्त्रिया त्यांनी खुद्द महालातच आणून बसवल्या होत्या आणि ओहम राण्या या स्त्रियांना जातीने विणकामाचं प्रशिक्षण देत असत. पुढे पुढे तर मुगा रेशमापासून तयार होणारे कपडे दरबारात प्रदर्शनासाठी ठेवले जाऊ लागले. हे प्रदर्शन पाहण्याची मुभा फक्त राजघराण्यातल्या किंवा उच्चभ्रू वर्गातल्या लोकांनाच असे. याच राजवंशाच्या काळात मुगा रेशमाचा उपयोग व्यापारात चलन म्हणून किंवा एक्सपोर्ट करण्यासाठी होऊ लागला. देशातच नव्हे तर देशाच्या बाहेरही मुगा रेशमाची मागणी वाढली. अजूनही जपानसारख्या देशात किमोनो किंवा इतर पारंपरिक पोशाख तयार करण्यासाठी मुगा रेशीम वापरलं जातं. ओहम राजवटीत मुगा साड्यांचं महत्त्व इतकं वाढलं होतं की एखाद्या तरुण मुलीला जर हातमागावरती मुगा सिल्कपासून तयार होणारी साडी विणता येत नसेल तर ती मुलगी लग्नासाठी वधू म्हणून योग्य नाही असं समजलं जात असे. मुगा सिल्क साडीचं रेशीम हे आसाम इथे आढळणाऱ्या अँथेनिया आसामेन्सिस या किड्यापासून तयार केलं जातं. हा किडा हवामानातील बदल किंवा प्रदूषण या बाबींशी इतका संवेदनशील असतो की याची उत्पत्ती हळूहळू कमी प्रमाणात होऊ लागली आहे. तसंच या किड्यापासून रेशीम तयार करण्याची प्रक्रिया खूप वेळकाढू आणि किचकट असल्यामुळे मलबेरी रेशीमच्या तुलनेत मुगा सिल्कचं उत्पादन कमी प्रमाणात होतं. मुगा सिल्कचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची नैसर्गिक चमक. जसजशी ही साडी आपण अधिकाधिक वापरत जातो तसतसा या साडीचा नैसर्गिक सोनेरी रंग अधिकाधिक उजळत जातो. मुगा रेशीम इतर रेशमांच्या तुलनेत अधिक चमकदार असून त्याला डाय करण्याची गरज भासत नाही. मुगा सिल्क हा जगातला सर्वात मजबूत नैसर्गिक फायबर मानला जातो. हे रेशीम इतकं टिकाऊ आहे की या साड्यांची जर योग्य प्रकारे काळजी घेतली तर या साड्या जवळपास 100 वर्ष टिकतात आणि त्यामुळे त्या पिढ्यानपिढ्या वापरल्या जाऊ शकतात. आसामची पारंपरिक कलाकुसर मुगा साडीत हाताने विणलेल्या नक्षीकामात दिसून येते. हे नक्षीकाम बहुतेक करून फुलं, वेली, पक्षी या निसर्गप्रेरित गोष्टींचं असतं किंवा ट्रेडिशनल जिओमेट्रिक डिझाईन असतं. ही साडी दिसायला जड असली तरी परिधान करायला हलकी आणि आरामदायी असते. मुगा सिल्क इतकं मऊ आहे की उन्हाळ्यात देखील ते वापरता येतं. त्वचेतील मॉइश्चर शोषून घेण्याचं प्रमाण या सिल्कमध्ये नॉमिनल असतं. मुगा सिल्क साडी पूर्णपणे नैसर्गिक फायबरपासून बनत असल्यामुळे ती त्वचेसाठी लाभदायक असते. हे फायबर इतकं हलकं, टिकाऊ आणि सॉफ्ट असतं की त्याची तुलना मानवाच्या केसाशी केली जाते. या धाग्यामध्ये 97% प्रोटीन, 3% फॅट्स आणि वॅक्स आणि 18% अमिनो ॲसिड असतं जे त्वचेसाठी उपयोगी असतं. मुगा सिल्क ॲलर्जीचं प्रतिरोधक आहे, त्यामुळे डस्ट, माइट्स किंवा फंगस ह्याच्यापासून ही वस्त्र वापरल्यास धोका कमी उद्भवतो. ओरिजिनल मुगा सिल्क साडी कशी ओळखावी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची नैसर्गिक सोनेरी चमक आणि तिचा टिकाऊपणा. मुगा रेशीम अस्सल आहे की नाही हे ओळखणं म्हणजे तिचा पोत म्हणजे टेक्स्चर गुळगुळीत आणि नाजूक असतं. तिला नैसर्गिक सोनेरी चमक असते जी इतर साड्यांपेक्षा वेगळी असते. या साड्यांना सरकार मान्यताप्राप्त GI टॅग मिळाला आहे. मुगा साडीचा फील मऊ, रेशमी आणि किंचित गुळगुळीत असतो. या साड्यांवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत आणि पडल्या तरी त्या सहज निघून जातात. अजून एक टेस्ट म्हणजे बर्न टेस्ट. मुगा सिल्कचा धागा जाळला तर त्याचे अवशेष काळ्या धुराने वितळलेले गोलाकार असतात जे बारीक राखेत चिरडले जाऊ शकत नाहीत.
आता मुगा सिल्कच्या साड्यांची काळजी कशी घ्यावी? तर शक्यतो या साड्या ड्रायक्लिनिंगसाठी द्याव्यात. पण जर का घरी धुवायच्या असतील तर पहिल्या 3 धुण्यासाठी साबण वापरू नये. थंड पाण्यात साड्या धुवाव्यात. साडी वाळवताना डायरेक्ट सूर्यप्रकाश पडू देऊ नये. साडी सावलीत वाळवावी. साडीवर डायरेक्ट परफ्यूम मारू नये. साडी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नये, कारण प्लास्टिक ओलावा निर्माण करतं आणि त्यामुळे साडी खराब होण्याची शक्यता असते. आसाम फक्त मुगा सिल्कसाठीच नाही तर एरी सिल्क आणि मलबेरी सिल्कसाठी पण प्रसिद्ध आहे. एरी सिल्क हे एक हाय क्वालिटी सिल्क असून ते सहजतेने तुटत किंवा विरत नाही आणि एरी सिल्कपासून तयार होणारे कपडे सहसा हिवाळ्यात वापरतात. मलबेरी सिल्क, ज्याला लोकली पट्टू सिल्क असं नाव आहे, ते आसामचा वस्त्रविशेष मेखला चदोर बनवण्यासाठी वापरतात. मेखला चदोर म्हणजे खाली सिलेंड्रिकल स्कर्ट आणि वरती स्कार्फ असा वेश असून आसामच्या पारंपरिक बिहू नृत्यामध्ये या वस्त्राचा उपयोग केला जातो. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन साडी घेऊन. माझा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझं चॅनेल निमिषुबाई हेमांगी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच.